कोल्हापूरमधली बातमी येते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना तातडीने 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे विनंती केलेली होती आणि त्यानंतर हा निर्णय झाल्याचं समजतंय। रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। रणजित, कशा प्रकारे पावलं टाकण्यात येतील आता हे 10,000 देण्यासंदर्भात? राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ 10,000 रुपयाची मदत द्यावी असा अध्यादेश राज्य शासनाने जारी केला होता। त्या संदर्भातलं एक पत्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2 दिवसांपूर्वी पाठवलं होतं। या संदर्भातली एक तातडीची बैठक 11 वाजता घेण्यात आली। या बैठकीमध्ये पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष आणि अन्य संचालक मंडळ तसंच अन्य मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आज किंवा उद्यापासून जो शेतकरी बँकेच्या दारात कर्जासाठी येईल त्याला ही 10,000 रुपयाची तातडीची मदत देण्याचा निर्णय, महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। सध्या तरी एकही शेतकरी बँकेमध्ये चौकशी करायला आला नाही किंवा आज बँकेत आलेला नाहीये। मात्र ही बातमी जेव्हा आता बाहेर पडेल आणि जसं शेतकऱ्यांना समजेल त्यावेळी शेतकरी येतील, त्यावेळी त्यांना ते पैसे देण्याची व्यवस्था बँकेने केलेली आहे। रणजित, धन्यवाद या माहितीबद्दल।